पंतप्रधान मोदी आज मुंबई दौऱ्यावरती। मोदींच्या हस्ते मुंबई मेट्रो 3च्या अंतिम टप्प्याचं उद्घाटन। नवी मुंबई विमानतळाचा पहिला टप्पाही होणार सुरू। मुंबईकरांसह ठाणे, नाशिक, पुणेकरांना मोठा दिलासा। शरद पवार आणि पंतप्रधान मोदी आज एकाच मंचावरती येणार। नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटन कार्यक्रमाचं शरद पवार यांच्यासह दिबा पाटलांच्या मुलाला निमंत्रण। ब्रिटनचे पंतप्रधान किर स्टारमर आजपासून भारत दौऱ्यावरती। पंतप्रधान मोदी आणि स्टारमर यांची मुंबईमध्ये व्यापाराबाबत होणार चर्चा। कफ सिरपमुळे होणाऱ्या मुलांच्या मृत्यूचं सत्र सुरू। मध्य प्रदेशमधील आणखी 3 बालकांचा नागपूरमध्ये मृत्यू। मृत बालकांची संख्या आता 16वर। काही नेते विशिष्ट जातीवर टोकाची भूमिका घेतात, त्यांची किंमत पक्षाला मोजावी लागते। राष्ट्रवादी आमदारांच्या बैठकीमध्ये अजित पवार यांची भुजबळांसमोर नाराजी। स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये युतीबाबत स्थानिक स्तरावरती निर्णय घ्या। राष्ट्रवादीच्या आमदारांच्या बैठकीमध्ये अजित पवार यांचा हा सूर। शिवसेना चिन्हाबाबत आज सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकपूर्वी निर्णय येण्याची शक्यता, असीम सरोदे यांचे हे विधान। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 31,728 कोटींचं पॅकेज। कोरडवाहूसाठी एकूण हेक्टरी 18,500 रुपये, बागायती शेतकऱ्यांसाठी 32,500 रुपयांची घोषणा, तर 3 हेक्टरपर्यंत मदत करणार मुख्यमंत्र्यांची ही माहिती। पिकं खरडलेली शेती जनावरं घरांसाठी वेगवेगळी मदत। प्रत्येक मृत दुधाळ जनावरामागे 37,500, तर ओढकाम करणाऱ्या जनावरामागे 32,000 रुपये मदत मिळणार। कुक्कुटपालनाच्या नुकसानासाठी प्रति कोंबडी 100 रुपये दिले जाणार। सरकारकडून कर्जमाफीची अपेक्षा होती, मात्र पॅकेज घोषित करून शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसली। विजय वडेट्टीवार यांची टीका। तर कर्जमुक्तीच्या घोषणेशिवाय आंदोलन थांबवणार नाही, बच्चू कडू यांचा निर्धार। ठाकरेंची शिवसेना आज राज्यव्यापी आंदोलन करणार। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्याच्या मागणीसाठी आंदोलनाची हाक। देवानं जे करायला सांगितलं तेच केलं, मला थोडंही दुःख नाही। सरन्यायाधीश गवई यांच्यावरील हल्ला करणाऱ्या राकेश किशोरचं वक्तव्य। सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न। पंतप्रधान मोदींसह फडणवीसांकडून सरन्यायाधीश गवईंवरील हल्ल्याचा निषेध व्यक्त। तर सरन्यायाधीशांवर नाही तर हा संविधानावर बूट फेकण्याचा प्रकार, संजय राऊत यांची टीका। मराठा कुणबी जीआरला स्थगिती देण्यास मुंबई हायकोर्टाचा नकार। 2 सप्टेंबरच्या शासन निर्णयाला अंतरिम स्थगितीस नकार, राज्य सरकारला मोठा दिलासा। ओबीसी संघटनांनी कोर्टामध्ये 3 याचिका केल्या, तर आमची याचिका निकाली काढण्याऐवजी स्थगिती देण्यात आली। आता आम्ही सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार, विजय वडेट्टीवार यांची माहिती। आता मी दिल्लीला जाणार, ओबीसींना मिळालेल्या 1994 सालच्या आरक्षणाविरोधात याचिका दाखल करणार। जीआर विरोधात कोर्टात जाण्याच्या इशाऱ्यानंतर जरांगेंचा हा निर्धार। ओबीसी उमेदवारांना पाडण्याची भाषा जरांगे करत असतील तर आम्हाला देखील पक्ष बाजूला ठेवून लढावं लागेल। भुजबळ आक्रमक। 17 तारखेला बीडमध्ये ओबीसींची महाएल्गार रॅली निघणार, भुजबळांची माहिती। मुंबईमधील कस्तुरबा रुग्णालयामध्ये सोहळ्यादरम्यान निवृत्त कर्मचाऱ्यांना प्रबोधनकार ठाकरेंचं पुस्तक दिल्यानं वाद। महिला कर्मचाऱ्यांना पुस्तक फेकून निवृत्त कर्मचाऱ्याला माफी मागण्यास सांगितलं। माजी महापौर किशोरी पेडणेकरांची कस्तुरबा रुग्णालयाला जात स्टाफची चर्चा। परिचारिकांनी जाहीर माफी मागितली। प्रबोधनकारांची पुस्तकं कोणीही झळकारली नाही, फक्त नाकारलीत, पेडणेकरांची माहिती। कुर्ल्यामध्ये किरीट सोमय्या यांच्याकडून आय लव्ह महादेवच्या पोस्टरचं वाटप। तर बीकेसी जंक्शन, एलबीएस रोड या ठिकाणी सोमय्या उपस्थित। याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी बाईकस्वारांच्या गाडीवरती आय लव्ह मोहम्मदचे लागलेले स्टिकर। 24,000 कोटींच्या रेल्वे प्रकल्पाला केंद्राची मंजुरी। महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आणि छत्तीसगड राज्यातील विविध रेल्वे प्रकल्प मंजूर। एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी राज्य सरकारकडून 471 कोटी। 83,000 कर्मचाऱ्यांचा सप्टेंबर महिन्यातील वेतनाचा प्रश्न आता सुटला। हेल्मेट सक्तीसह प्रखर एलईडी दिव्यांना प्रतिबंध। हेल्मेट सक्ती करा, प्रखर एलईडी लाईट्स बंद करा, सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला अंमलबजावणीचे निर्देश। हिमाचल प्रदेशातील बिलासपूरमध्ये बसवरती डोंगराचा ढिगारा कोसळला, 18 लोकांचा मृत्यू, 2 मुलांना वाचवण्यात यश। पंतप्रधान मदत निधीतून मृतांच्या कुटुंबियांना 2 लाखांची मदतही जाहीर।